मंडळी आजकाल बऱ्याच जणांना त्वचारोग आपल्याला आपण झालेले पाहत असतो. कुणाला स्केबीज असतं, कुणाला रिंगवर्म इन्फेक्शन असतं, तर कुणाला फंगल इन्फेक्शन असतं, कुणाला सोरियासिस असतो. हे सगळे जे त्वचेचे रोग आहेत हे आपल्याला बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळतात. पण हे रोग का होतात त्वचेला? तर त्याच्यासाठी आयुर्वेदाने काही बेसिक कारणं जी तुमच्या शरीरामध्ये त्वचारोग उत्पन्न करतात ती सांगितलेली आहेत. मी ती तुमच्यासमोर मांडतो. पहिलं म्हणजे कटोमलं लवणं, अति क्षार म्हणजे तिखट जास्त खाणं, जास्त खारट खाणं, जास्त आंबट खाणं, जास्त मसालेदार खाणं आणि जलज अनुपबैलानं प्रसानांचं सेवन म्हणजे मांसाहार जास्त घेणं, त्यातल्या त्यात पाण्यामध्ये राहणारे मासे, समुद्रातल्या पाण्यातले मासे हे जास्त खाणं हे त्याच्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. नंतर चिंता पण आहेच आहे. सोरियासिससारखे आजार जास्त स्ट्रेस फॅक्टर वाढला असेल तर होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय आणखी एक गोष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. वस्त्रमाल्यानुलेपनात म्हणजे जे संसर्गजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये एखाद्या बाधित व्यक्तीचा स्पर्श झाला किंवा त्याने वापरलेली वस्त्र वापरली किंवा तुम्ही तुमची स्वच्छता नीट ठेवत नसाल, तुमच्या त्वचेची स्वच्छता नीट जर ठेवत नसाल, तुमचे कपडे जर व्यवस्थित धुतलेले नसतील, तरीही त्वचारोग होण्याची शक्यता जास्त असते.